स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. आता आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपला राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नचा जो सिलेबस आहे, या नवीन पॅटर्नच्या सिलेबस नुसार मी तुम्हाला पॉलिटी आणि पेपर 3 या दोन्हीचं ओरिएंटेशन घेणार आहे. तर माझा जो मेन फोकस आहे तो नॉर्मली पॉलिटी म्हणजे लक्ष्मीकांतचा पोर्शन आणि दुसरा जो पोर्शन तो इकॉनॉमिक्सचा पोर्शन, याकडे फोकस असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुमचे खूप सगळे गैरसमज सुद्धा दूर करणार आहे. यासाठी मी UPSCने विचारलेले जे 10 प्रश्न आहेत, या 10 प्रश्नांची चर्चा करणार आहे. फक्त काय असतं, या प्रश्नांचं ट्रान्सलेशन कधी कधी आपलं चुकू शकतं, यामुळे मी प्रश्न ॲज इट इज इंग्लिशमध्ये घेतलेला आहे. याला मी प्रॉपर मराठीमध्ये अर्थ सांगतो. तुम्ही कशावर फोकस करावा, काय वाचायला हवं, तुमचं टार्गेट काय असायला हवं, या सगळ्या गोष्टी मी योग्य पद्धतीनं सांगतो. त्यानंतर मात्र आपण हळूहळू एकदा कंटेंट शिकायला सुरू झालो की मग मात्र तुम्हाला सगळ्या कंटेंट हळूहळू मिळण्यासाठी सुरू होईल आणि मग आपण जाऊया. चला, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपण आज शिकणार आहोत पॉलिटी या टॉपिक बद्दल. राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर तुमचा जनरल स्टडीज पेपर 2 GS2, ज्याला किती मार्क आहेत, याला 250 मार्क आहेत. मग तुमच्यापैकी 90% लोकांना आजही असंच वाटतं की सर पॉलिटी म्हणजे फक्त लक्ष्मीकांत वाचणं का? ऍब्सोल्युटली नाही. मी आता नॉर्मली आपल्याला हे काय माहित आहे की हा जो सिलेबस आहे हा सर्वच्या सर्व सिलेबस UPSCच्या धर्तीवरती घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि फक्त त्यात छोटंसं ऍडिशन काय आहे की महाराष्ट्राच्या संदर्भासहित. म्हणजे काय असणार आहे, जर समजा 20 प्रश्न विचारले गेले तर या 20 प्रश्नांमध्ये प्रश्न एक किंवा दुसरा प्रश्न काय असेल, महाराष्ट्रावरती असेल. बाकी सगळेच्या सगळे, माझं पर्सनल मत आहे, 90% प्रश्न हे जसेच्या तसे UPSC सिलेबस वरती असणार आहेत. का, तर आपल्या सरकारचा सगळ्यात मुख्य उद्देश आहे, तुम्ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, आता नवीन बदललेल्या पॅटर्न नुसार महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्र ऍग्रिकल्चरल सर्व्हिस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, या सगळे एक्झाम रिटर्न झाल्यात ना, या सगळ्या रिटर्न झालेल्या एक्झामला तुमची तयारी असावी. तुम्ही या सगळ्या गोष्टींना चांगल्या पद्धतीनं सामोरं जावं, यासाठी हा जो सिलेबस मध्ये बदल केलेला आहे. तर त्या सोयीने आता या ठिकाणी काय आहे, त्या सोयीने हा पॅटर्न बदललेला आहे. सो माझं मत आहे की MPSC मध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत, हे प्रश्न जवळपास UPSCच्याच धर्तीवरती असणार आहेत. थोडी डिफिकल्टी लेवल कमी असणार आहे, क्रिटिकल लेवल कमी असणार आहे, डेटा किंवा फॅक्च्युअल डेटाची रिक्वायरमेंट थोडी कमी असणार आहे. पहिले 2-3 वर्ष माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की पेपर थोडासा इझी असणार आहे आणि तुमची वाचण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी तुम्हाला करावी लागणार आहे. ते कसं काय आपण सगळं पाहणार आहोत. आजचा आपला सगळ्यात मेन पर्पज आहे जनरल स्टडीज 2 म्हणजेच काय, सामान्य अध्ययन 2 हा जो पेपर आहे, या पेपरच्या सिलेबसचं डिकोडिंग करणं. मग आता मी तुम्हाला सांगणार आहे की राज्यसेवेमधला हा जो सामान्य अध्ययन 2 आहे, याबद्दल जो तुमचा सगळ्यात पहिला महत्वाचा गैरसमज आहे की पॉलिटी म्हणजे फक्त लक्ष्मीकांत, तर हा गैरसमज 100% डोक्यातून काढून टाका. पॉलिटी म्हणजे फक्त लक्ष्मीकांत हा गैरसमज 100% डोक्यातून काढून टाका. आणखीन एक खूप मोठा गैरसमज लोकांना आहे, त्यांना वाटतं आता पॉलिटीमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स ऍड झालंय, सो लक्ष्मीकांत वाचलं आणि इंटरनॅशनल रिलेशन्स वाचलं की झाला, आपला अभ्यास झाला, आता आपल्याला सगळं यायला सुरू होईल. असं सुद्धा बिलकुल नाही. पेपर 2च्या सिलेबस मध्ये नेमकं काय काय दिलंय आपण सगळ्यात अगोदर ते समजून घ्या. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आता इथं लक्षात घ्या, मी इथं काय केलंय, UPSCने जे सिलेबस दिलाय या सिलेबसचं मी अनालिसिस केलंय आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या मताप्रमाणे हा जो आपला जनरल स्टडीज 2 सामान्य अध्ययन 2 जो आहे, याचे प्रामुख्याने 4 भाग पडतात. सगळ्यात पहिला आहे राज्यव्यवस्था, पॉलिटी. आता हा जो राज्यव्यवस्था पोर्शन आहे, यासाठी मी UPSCच्या मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नांचं अनालिसिस केलंय. 10 वर्षांचे प्रश्न आणि अनालिसिस केल्यानंतर माझं स्वतःचं मत आहे, मत नाही ऍक्च्युली, मत चुकीचं असतं, माझं स्वतःचं विश्लेषण आहे की जो राज्यव्यवस्था किंवा पॉलिटीचा जो पोर्शन आहे, यावरती 250 मार्कांपैकी दरवर्षी फक्त 90 ते 100 मार्क पडतात. किती मार्क पडतात? 90 ते 100. म्हणजे तुमच्यापैकी ज्या सगळ्यांना हा गैरसमज आहे की लक्ष्मीकांत वाचलं की माझा पॉलिटीचा पेपर 2 झाला, तर असं बिलकुल नाहीये. जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत सगळं वाचाल, चांगलं समजून घ्याल, त्यावेळी
जनरल स्टडीजच्या पेपर 2 ला तुम्हाला किती मार्कांचे प्रश्न येणार आहेत? 90 मार्कांचे ते 100 मार्कांचे प्रश्न येणार आहे. GS2 मधलं पहिला कॉम्पोनेंट आहे राज्य व्यवस्था. त्यानंतर दुसरा कॉम्पोनेंट आहे लोककल्याण किंवा वेलफेअर. लोककल्याण वेलफेअर यात नेमकं काय येतं? तर यामध्ये काही महत्वाचे घटक येतात. कोणकोणते घटक येतात? सगळ्यात पहिला महत्वाचा घटक येतो सरकारी धोरणं. कोणते सरकारी धोरणं? तर साधा कन्सेप्ट आहे. नॅशनल पॉलिसी फॉर विमेन, नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर लोकांसाठी असणारं धोरण, राष्ट्रीय दिव्यांग लोकांसाठी असणारं धोरण, राष्ट्रीय महिलांसाठीचं असणारं धोरण किंवा वेगवेगळ्या सरकारी योजना, सरकारी उपाययोजना, सरकारने दिलेले सगळे बेनिफिट हे सगळे वेलफेअर या गटामध्ये येतात. इन शॉर्ट, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर वर्षभरामध्ये पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी, वेगवेगळ्या मंत्र्यांनी, राज्य सरकारांनी त्यांच्या बजेटमध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला भाषणांमध्ये जेवढे सगळे धोरणं आणि जेवढ्या सगळ्या योजना यांचा उल्लेख यांनी स्वतःच्या भाषणामध्ये केलेला आहे ते सगळंच्या सगळं वेलफेअर या कॉम्पोनेंटमध्ये येतं. आणि वेलफेअर या कॉम्पोनेंटवरती UPSCनं मागच्या 10 वर्षांमध्ये जवळपास 50 ते 60 मार्कांचे प्रश्न विचारलेले आहेत. 50 ते 60. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे प्रशासन किंवा ज्याला आपण म्हणतो गव्हर्नन्स. यामध्ये काय येतं? त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक येतो महत्वाच्या वैधानिक आणि संविधानिक आणि अवैधानिक संस्था. नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, ज्या वेगवेगळ्या संस्था भारताची लोकशाही चांगल्या पद्धतीनं टिकावी, भारतामध्ये संविधानाच्या व्हॅल्यूज, संविधानाच्या मूल्यांची जपवणूक व्हावी, यासाठी ज्या सगळ्या संस्था दिवस रात्र काम करतात, यांचं प्रशासन कसं चालतं, यांच्या प्रशासनासाठी कोणते कायदे महत्वाचे आहेत, कोणते धोरणं महत्वाचे आहेत, त्यांचं स्वातंत्र्य कसं टिकवून ठेवलं जातं, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा दबाव आणला जातो का, हा दबाव आणणारे कायदे कोणते आहेत, या सगळ्या प्रकारचे प्रश्न हे प्रशासन किंवा गव्हर्नन्स या घटकाखाली येतात. आणि याला मार्कांचं वेटेज आहे 45 ते 55. 45 ते 55. आणि चौथा सर्वात महत्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल रिलेशन्स. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. मी तुम्हाला मगाशी म्हणलं की ज्यावेळेस नवीन सिलेबस आला त्यावेळेस सगळ्या लोकांना वाटलं काही नाही, लक्ष्मीकांत आणि आय आर फक्त आलंय. असं नाही, लक्षात घ्या, लक्ष्मीकांतला आता वेटेज आहे फक्त 90 ते 100 मार्कांचं आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना वेटेज आहे 50 ते 60 मार्कांचं. आलं लक्षात? पण टेक्निकली आपण पाहिलं तर या तीनही घटकांना जवळपास समान वेटेज आहे. सर्वात जास्त वेटेज लक्ष्मीकांतला आहे, पण ते सुद्धा सगळं नाहीये. इथं 90 ते 100 मार्कांचं जर वेटेज असेल तर या तीन घटकांना जवळपास 150 ते 160 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज या तीन घटकांना आहे. आपल्या सिलेबसला आपण या पद्धतीने डिवाइड केलेलं आहे. आलं लक्षात? तर इथून पुढे लक्षात ठेवायचं, सामान्य अध्ययन पेपर 2 जो आहे, या सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये, जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये 4 महत्वाचे घटक येतात. सगळ्यात पहिला आहे पॉलिटी, दुसरा आहे सरकारची धोरणं आणि सरकारच्या योजना, वेलफेअर, तिसरा आहे सगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचं कामकाज कसं चालतं याबद्दल प्रशासनामध्ये असणाऱ्या गोष्टी, आणि सगळ्यात शेवटचे आंतरराष्ट्रीय संबंध. हे 4 महत्वाचे घटक सामान्य अध्ययन 2 किंवा जनरल स्टडीज 2 या पेपरमध्ये येतात. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सर तुम्ही सांगितलं, आम्हाला पटलं की GS2 मध्ये हे 4 घटक येतात, पण जो सिलेबस आम्हाला दिलाय या सिलेबस मधला कोणता पॉइंट कशात येतो हे आम्हाला कळेल का? तर येस, हे तुम्हाला कळणार आहे. हे आता मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे की नेमकं त्यात काय येतं. चला पाहूया आपण. आता पहा, आता मी मगाशी काय सांगितलं, 4 घटक येतात. सगळ्यात पहिला आहे राज्य व्यवस्था, दुसरा आहे वेलफेअर, तिसरा आहे गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन, आणि चौथा आहे IR म्हणजे काय, इंटरनॅशनल रिलेशन्स. या सगळ्यांचे प्रश्न सुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहेत. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय येतो, तर पॉलिटी किंवा लक्ष्मीकांत मधला कोणता कोणता घटक यात विचारला जाणार आहे. सगळ्यात पहिला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर. मी जे इंग्लिशमध्ये लिहिलंय याचं सगळं तुम्हाला मराठीमध्ये बोलून दाखवणार आहे. सगळ्यात पहिला काय आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे यात काय येतं, भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीबद्दल सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. फंडामेंटल राईट्स असतील, DPSP असतील, सगळं. दुसरा महत्वाचा कॉम्पोनेंट आहे
कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन स्कीम म्हणजे जगभरामधील जे वेगवेगळे संविधान आहेत यांचं कंपॅरिझन. भारताच्या संविधानाचा आपण तुलना करणार आहेत अमेरिकन संविधान, ब्रिटनचं संविधान, फ्रान्सचं संविधान, जर्मनीचं संविधान, रशियाचं संविधान आणि या सगळ्या संविधानामध्ये किंवा जपानचं संविधान, कॅनडाचं संविधान, ज्या सगळ्या बाबी आपण वेगवेगळ्या देशाच्या संविधानामधनं आपल्या संविधानात ऍड केलेल्या आहेत. आयर्लंडचं संविधान असेल किंवा आपल्या संविधानामधनं काही देशांनी त्यांच्या संविधानात काही बाबी घेतलेल्या आहेत. तर या सगळ्या बाबींबद्दल आपण या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहोत. या ठिकाणी आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला असं वाटू शकतं की सर हा टॉपिक किती अवघड आहे, जगभरातील संविधानाचा अभ्यास करायचा. बिलकुल नाही. तुम्हाला या ठिकाणी असणारा एक तर मी तुम्हाला सांगू का, राज्यसभा पहिले 4-5 वर्ष जगभरातील संविधानाच्या कंपॅरिझनवर किंवा तुलनेवर प्रश्नच विचारणार नाही. आणि जरी समजा त्यांनी प्रश्न विचारला तर ते काय करतील माहितीये का, एक छोटंसं विचारतील की भारतामधील फंडामेंटल राईट आणि अमेरिकेतील फंडामेंटल राईट या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, किंवा भारतामध्ये लावली जाणारी आणीबाणी आणि जपानमध्ये लावली जाणारी आणीबाणी या दोन्हीमध्ये काय फरक आहे. थोडक्यात काय करतील, ज्या गोष्टी आपल्याला माहित असतात, ज्या गोष्टी आपल्या रोजच्या वाचनातल्या असतात, यामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्यावर फक्त ते प्रश्न विचारतील. याच्या पलीकडे माझं पर्सनल मत आहे की ते प्रश्न विचारणार नाही. तिसरं आहे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, अटर्नी जनरल, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, ऍडव्होकेट जनरल हे सगळे घटक जे कार्यकारी मंडळात येतात. दुसरं आहे लेजिस्लेचर आणि इलेक्शन्स. तिसरं आहे सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, अधिकारांचं विलगीकरण. कायदे मंडळाचं काय काम आहे, कायदा करणं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेजिस्लेचर, लॉ मेकिंग असं म्हणतो. एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो. लेजिस्लेचरचं काम आहे लॉ करणं, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळाचं काम आहे त्याची अंमलबजावणी करणं, आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ यांचं काम आहे लेजिस्लेचरने केलेल्या कायद्याची तपासणी करणं, एक्झिक्युटिव्हने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची तपासणी करणं. थोडक्यात काय, ज्युडिशियरीचे काम आहे ज्युडिशियल रिव्ह्यू बघणं. फेडरेशन अँड लोकल गव्हर्नमेंट. फेडरेशन म्हणजे काय, तर केंद्र राज्य संबंध यांचे संबंध कसे आहेत. बरोबर आहे, केंद्र कसं सीबीआयचा वापर करतं, ईडीचा वापर करतं, आणखीन दिल्या जाणाऱ्या ग्रँटचा वापर करतं, आणीबाणीचा वापर करतं, राष्ट्रपती राजवटीचा वापर करतं, राज्य. पहा, मी तुम्हाला लक्षात आलं का की फेडरेशन किंवा संघराज्य हा शब्द आला की तुम्ही सध्या जे न्यूजपेपरमध्ये वाचतायत ना त्याचे 6-7 एक्झाम्पल्स मी पट सांगितले. केंद्रीय संस्थांचा वापर, आणीबाणी, राज्यपाल, दिली जाणारी आर्थिक मदत, या सगळ्या गोष्टी ज्या रोज तुम्ही पेपरमध्ये वाचताय, जे ऍज इट इज तुमच्या सिलेबसमध्ये आलेलं आहे. लोकल गव्हर्नन्स म्हणजे काय, सध्या तुमच्याकडे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घ्यायच्या की ओबीसी आरक्षणाविना घ्यायच्या. या मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे यांचं सरकार येण्याच्या अगोदर सगळ्या जिल्हा परिषदांचे जे जिल्हा नियोजन प्लॅन होते हे सगळेचे सगळे प्लॅन त्यांनी बदलवले, नवीन प्लॅन टाकले. आलं लक्षात. थोडक्यात काय की आपण जे करंट मध्ये वाचतो ते फक्त सिलेबसला लिंक करायचं. आणि सगळ्यात शेवटचं आहे कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय, संविधानिक संस्था, असंवैधानिक संस्था आणि वैधानिक संस्था. थोडक्यात काय आहे, जेव्हा मी पॉलिटी हा शब्द उच्चारतो तेव्हा यामध्ये आपल्याला काय अपेक्षित असतं, यामध्ये आपल्याला सगळंच्या सगळं लक्ष्मीकांत अपेक्षित असतं. सगळंच्या सगळं लक्ष्मीकांत. आलं लक्षात. तर हा सगळ्यात पहिला घटक आहे. याला किती मार्कांचं वेटेज आहे, याला जवळपास 90 ते 100 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे आता तुमच्यापैकी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला होता की सर अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, जुनीच पुस्तकं वाचायची का नवी पुस्तकं घ्यायची. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं की सध्या मार्केटमध्ये मराठीमध्ये या सगळ्या सिलेबसवर खूप जास्त मटेरियल अवेलेबल नाहीये. इंग्लिशमध्ये मात्र खूप सगळं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे. तर तुम्ही आता जी घाई कराल की सर पटकन आम्हाला हा सिलेबस हवाय, आम्हाला हे वाचायचंय, ही प्लीज माझी विनंती आहे, घाई करू नका, स्वतःचे पैसे वाया घालवू नका. तर काय, सगळ्यात पहिला पार्ट आपण काय पाहिला, तो पाहिला लक्ष्मीकांत. म्हणजे काय की लक्ष्मीकांतला पॉलिटी आहे. मग दुसरा जो घटक आहे तो आहे वेलफेअर. मग आता वेलफेअर मध्ये काय येतं पहा, तर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वेलफेअर आणि प्रोटेक्शन. म्हणजे काय, कल्याण आणि संरक्षण. मग संरक्षण कोणापासून, आर्मीवाला संरक्षण का नाही, संरक्षण कोणापासून, तर जे सगळे वंचित घटक आहेत, महिला असतील, लहान मुलं असतील, विधवा, दुर्बल वयोवृद्ध लोक असतील, डेस्टिट्यूट असतील म्हणजे ज्यांच्याकडे घर नाहीये, या सगळ्या लोकांच्या संरक्षणासाठी सरकारनं काय सगळं केलेलं आहे, निवाऱ्याची काय व्यवस्था केलेली आहे, अन्नाची काय व्यवस्था केलेली आहे, हे सगळं. दुसरं आहे पॉवर्टी अँड हंगर.
माल नरिशमेंटमुळं गरिबीमुळं ज्या लेकरांची, ज्या महिलांची, ज्या मुलांची डेथ होती, अनेमियामुळे जे मृत्यू होतो त्याच्याबद्दलची योजना. शिक्षण, आरोग्य, त्यानंतर मानवी विकास. मानवी विकास तुम्ही खूपदा मानव विकास निर्देशांक हा शब्द ऐकला असेल बा, बरोबर आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण 3 घटकांवर मोजतो. सगळ्यात पहिला घटक आहे आयुर्मान, म्हणजे तो व्यक्ती किती वर्ष जगू शकतो. दुसरा आहे त्याचा राहणीमानाचा दर्जा आणि तिसरं आहे त्याचं पर कॅपिटा इन्कम. बरोबर, आयुर्मान, नॉलेज आणि त्याचं पर कॅपिटा इन्कम. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या ह्युमन डेव्हलपमेंट मानवी विकासावर किती काम केलेलं आहे. आणि शेवटचा पॉइंट इकॉनॉमिक रिफॉर्म. तुम्हाला लक्षात आलं का की इकॉनॉमिक रिफॉर्म हा खरं तर अर्थव्यवस्थेमधला घटक आहे, पण तो यांनी कुठे घेतलाय, तो यांनी या पॉइंट मध्ये घेतलाय. म्हणजे विचार करा, त्यांना आर्थिक सुधारणा करताना सुद्धा सरकारने सर्वसामान्य वर्गाचा, वंचित घटकाचा त्या आर्थिक सुधारणांमध्ये काय विचार केलाय हे त्यांना अपेक्षित आहे. तर हा सगळा वेलफेअरचा पार्ट झाला. आता इथे लक्षात घ्या, मी इथे एक महत्वाचा शब्द वापरणार आहे. इथून पुढे आपल्या सगळ्या लेक्चर्समध्ये या प्रकारचे सगळे शब्द येणार आहे. लक्षात घ्या, हा जो सगळ्यात पहिला पार्ट आहे, हा पार्ट याला मी स्टॅटिक पार्ट म्हणणार आहे. स्टॅटिक पार्ट. स्टॅटिक म्हणजे काय, तर हा पोर्शन शक्यतोवर कधीही बदलत नाही. लक्ष्मीकांत वाचलं की या 90 ते 100 मार्कांपैकी 80 मार्कांचं तुमचं खूप सहज कव्हरेज होऊन जातं, तुमची उत्तरं चुकत नाहीत. पण हा जो वेलफेअरचा पोर्शन आहे, हा पोर्शन मात्र कसा आहे, हा पोर्शन माझं म्हणणं आहे, हा पोर्शन डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे काय, मग तुम्ही मला सर किती अवघड शब्द वापरता. डायनॅमिक म्हणजे काय, तर साध्या सोप्या सरळ तुमच्या भाषेमध्ये आउट ऑफ सिलेबस. सर हा प्रश्न कोणत्याच पुस्तकात वाचला नाही, कोणत्याच नोट्समध्ये वाचला नाही, कुणी हा शिकवला पण नाही, तरी हा प्रश्न आला. आपल्याला हा प्रश्न पडतो की असा प्रश्न कस काय आला. मी तुम्हाला प्रश्नांचं डिस्कशन केल्यानंतर सांगणार आहे तुम्ही कोणत्या लेवलला, कोणत्या पद्धतीनं कसं प्रिपेअर करायचंय, जेणेकरून तुम्हाला ते चांगलं जमणार आहे. तो हा जो वेलफेअरचा पोर्शन आहे, हा कसा आहे, हा डायनॅमिक पोर्शन आहे. जेणेकरून हा काय आउट ऑफ सिलेबस आहे, चालू घडामोडींवर आधारित असणारा टॉपिक आहे, ज्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. त्यानंतर तिसरा एक गव्हर्नन्स. हा काय आहे, तर हा रेग्युलर वाला पोर्शन आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, यामध्ये काय काय येतं पहा. यामध्ये तर इंडियाज नेबर्स. आपले नेबर्स म्हणलं की आपल्याला फक्त पाकिस्तान आणि बांगलादेशच आठवतं. आपली मानसिकता तशी झाली आहे. पण आपल्या शेजारी श्रीलंका आहे, आपल्या शेजारी नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूतान आहे, मालदीव्स आहे, एवढे सगळे राष्ट्र, सिंगापूर सुद्धा आहे, बरोबर आहे, अफगाणिस्तान आहे. या सगळ्या राष्ट्रांसोबत भारताचे संबंध कसे आहेत, या सगळ्या बाबत असणारा हा पार्ट आहे. दुसरा आहे डायस्पोरा अँड अदर नेशन्स. डायस्पोरा म्हणजे काय, तर भारतीय नागरिक जे परदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय अचिव्हमेंट मिळवली, त्यांनी भारतासाठी काय केलं. असं म्हणलं की तुमच्या नजरेनं सगळ्यात पहिलं नाव यायला हवं कल्पना चावला, दुसरं महत्वाचं नाव यायला हवं कमला हॅरिस. ही सगळी भारतीय लोक जे परदेशामध्ये गेले, परदेशात जाऊन स्वतःचं नाव कमवलं आणि नाव कमवलं त्यांनी भारतामध्ये खूप मोठं योगदान दिलं. यांना आपण डायस्पोरा असं म्हणतो, भारतीय व्यक्ती. पुढचं इंटरनॅशनल ग्रुपिंग अँड अग्रीमेंट्स म्हणजे काय, तर वेगवेगळे करार. जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक. त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एशियन डेव्हलपमेंट बँक, आशियाई विकास बँक, या सगळ्या संस्था, किंवा आसियान असेल, साफ्टा साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया असेल, नाफ्टा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया असेल, किंवा आणखीन या सगळ्या महत्वाच्या संस्थांबद्दल हे प्रश्न आहेत. मग तुम्हाला लक्षात आलं का की आपल्याला सिलेबसमध्ये फक्त लक्ष्मीकांत नाही शिकायचंय, या ठिकाणी लक्ष्मीकांत शिकायचंय, या ठिकाणी गव्हर्नमेंटचं स्कीम, थोडक्यात बजेट शिकायचंय. बजेटमध्ये सरकारनं काय काय भाषणं केलीत ते शिकायचंय. या ठिकाणी आपल्याला सरकारच्या धोरणांबद्दल शिकायचंय. आणि लक्षात घ्या, तुमचं थिंकिंग वाईड होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध. आतापर्यंत काय व्हायचं माहितीये का, एमपीएससी मध्ये तेच रटा, तेच वाचा, तेच रटा, ते वाचा, म्हणजे बुद्धीचा विकासच होत नव्हता. आंतरराष्ट्रीय संबंधांवर खूप सगळ्या विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास असतो, चांगलं नॉलेज असतं, चांगली अंडरस्टँडिंग असते. हे आंतरराष्ट्रीय संबंधांचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, ज्यावर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी करू शकता. सो हा काय आहे, हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. मागच्या वर्षी विद्यार्थी मॉक इंटरव्ह्यू साठी यायचे, मग त्यांना विचारायचं युक्रेन कुठं आहे, युक्रेनच्या राजधानीचं नाव काय आहे, युनियन सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक म्हणजे काय, सोव्हिएत रशिया. तो सोव्हिएत रशियाचं विघटन किती देशांमध्ये झालं, कुणाला काहीही येत नव्हतं. सगळी लोक फक्त पाठांतर करून त्यांचं तोंड वर घेऊन आले होते. सरकारला पण कळायचं की ही लोक फक्त एमसीक्यू मुळे पास झालेली आहेत. गोल्डन चान्स आहे, कॉम्पिटिशन कमी असणार आहे, चांगला अभ्यास करा, चांगली तयारी करा. आपण रोज उत्तर लिहून घेणार आहोत. आपली शिकवण्याची पद्धत हीच आन्सर रायटिंग वरती बेस्ड असणार आहे, म्हणून त्यावर आपल्याला काम करायचंय. तर पहा, सगळ्यात महत्वाची घटक
आपण हे कन्सिडर करून चालूया. युपीएससी सिलेबस आलेला आहे, त्यामुळे आपण धरून चालू की प्रश्न थोडेफार युपीएससी लेवल सारखे असू शकतात. मार्कांचं वेटेज मात्र माझं प्रामाणिक मत आहे की युपीएससी सारखंच असू शकतं. त्यामुळे आपण त्या अनुषंगानं तयारी करायला सुरू करूया, जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आता थोडक्यात तुम्हाला पॉलिटीच्या पेपर 2 बद्दल लक्षात आलं. हे मी स्वतः शिकवणार आहे, काळजी नका करू. प्रत्येक घटक शिकवायला एक वेगळा फॅकल्टी असतो, वेगळा त्याचा पर्स्पेक्टिव्ह असतो, वेगळ्या पद्धतीने तो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आपण त्यावरती जाऊया. आता आपण काय करूया, सगळ्यात महत्वाची गोष्ट, यासाठी लागणारे काही प्रश्न आपण पाहणार आहेत. आलं लक्षात? आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे युपीएससीने विचारलेले प्रश्न आहेत. आपण हे सगळे प्रश्न वाचणार आहेत. मी हा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून दाखवणार आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे. आणि तुमची जी मनातली भीती आहे की सर प्रश्न तर किती अवघड वाटतो युपीएससीने विचारलेला, पण मी तुम्हाला हे सांगणार आहे की हा प्रश्न का विचारलाय. आणि माझं प्रामाणिक मत आहे की आत्ताचं अनालिसिस, मी जवळपास 10 प्रश्नांचं डिस्कशन घेणार आहे. माझं प्रामाणिक मत आहे की या 10 प्रश्नांचं डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की आन्सर रायटिंग करणं हे सगळ्यात सोपं आहे. आपण काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींचं मराठी ट्रान्सलेशन असणारे पेपर सुद्धा देणार आहे. आता सुद्धा सगळे पेपर तयार आहेत, फक्त इथं यामुळे दिलेलं नाही की त्या प्रश्नाचा इसेन्स जाता कामा नये म्हणून मराठीमध्ये दिलेलं नाहीये. पण मी तुम्हाला याचा सगळ्याच्या सगळा अर्थ मराठीमध्ये सांगणार आहे. अगोदर प्रश्न व्यवस्थित ऐका, मग तो प्रश्न का आलाय हे व्यवस्थित ऐका, मग तिथं उत्तर काय लिहायचं आणि आपलं काय चुकू शकतं हा विचार करा. तुम्हाला खूप जास्त माहित नाहीये, फक्त मी तुम्हाला हिंट देणार आहे की तुम्ही वाचन करताना कसं वाचन करावं, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडतील, चांगली रीडिंग होईल आणि तुम्हाला ग्रास्प चांगलं होईल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, डिस्कस सेक्शन 66 कॅपिटल ए ऑफ आयटी ऍक्ट. यांचं काय म्हणणं आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा. या माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील जो सेक्शन 66A आहे याच्यावर चर्चा करा विथ रेफरन्स टू इट्स अलिगेड व्हायोलेशन. म्हणजे याचं काय होतंय, याचा भंग होतोय म्हणून व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 19 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यांचं काय म्हणणं आहे की असं म्हणणं आहे की रिसेंटली असं लक्षात आलंय की माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील जो सेक्शन 66 आहे या सेक्शनमुळं प्रत्येक वेळी आर्टिकल 19 तुमच्या फंडामेंटल राईट मधले कलम आहे 19 जे कशाबद्दल बोलतं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य याच्याबद्दल बोलतं. तर या सेक्शन 66 मुळे तुमच्या आर्टिकल 19चा भंग होतो का, जर होत असेल तर कसा होतो, भंग होत नसेल तर कसा होतो, हे तुम्हाला सांगायचंय. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना हे वाटू शकतं की सर आम्हाला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट माहितच नाहीये, आम्ही कसं लिहायचं. सर आर्टिकल 19 तुम्हाला काही दिवसांनी सहज करणार, मग हे प्रश्न एवढे अवघड प्रश्न असतात का? नाही. हा प्रश्न का आला होता माहितीये का, तर 2012-13 या साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध एका विद्यार्थिनीनं फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. मग त्या विद्यार्थिनीला माफी मागण्यासाठी तो खूप मोठा घटना घडली होती आणि त्यावेळेस खूप मोठं असं राजकीय वादंग सुद्धा निर्माण झालं होतं. आणि मग त्या विद्यार्थिनी त्याला माफी मागितली होती. सगळ्या मॅटर मिटलं. त्यावेळेस युपीएससीने हा प्रश्न विचारला होता की एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किंवा कोणताही व्यक्ती हा सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी टीका टिप्पणी करू शकतो का, ती टीका टिप्पणी कशी असायला हवी, बिभत्स असायला हवी का, किंवा भावना दुखावणारी असावी, या सगळ्या गोष्टींचा युपीएससीने काय विचार केलं, तुम्ही रोज हे चवीनं वाचत गेलात की आता त्या पोरीचं काय होणार, शिवसैनिक काय करणार, हा काय करणार, तो काय करणार, हे सगळं तुम्ही वाचत गेलात. युपीएससी डोकं कुठे गेलं, हा या प्रकारच्या भाषणामुळं त्या ठिकाणी आर्टिकल 19चं उल्लंघन होतंय का माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सेक्शन 66चा उल्लंघन होतंय का. म्हणजे तुम्हाला न्यूजपेपर वाचताना त्यामध्ये काय आकडेवारी दिलीये हे महत्वाचं नाहीये, तुम्हाला त्या ठिकाणी न्यूजपेपर वाचत असताना काय प्रश्न येऊ शकतो याचा विचार करायचा आहे. पण हे एका दिवसात येणार नाहीये. हे सगळं येण्यासाठी मिनिमम तुम्हाला 6 ते 7 महिने काम करावं लागेल. आपल्या बॅचचे जे सगळे लेक्चर्स आहेत, सगळे लेक्चर्स 3 ते 4 वेळा न चुकता पाहायचे, व्यवस्थित पाहायचे. आणि एकदा का तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की मग त्या ठिकाणी जायचं. तर लक्षात घ्या, हा पहिला प्रश्न होता. आपण दुसरा प्रश्न डिस्कस करूया, इंटरेस्टिंग आहे. डिस्कस द पॉसिबल फॅक्टर्स दॅट इनहिबिट इंडिया फ्रॉम इनॅक्टिंग फॉर इट्स सिटीजन अ युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजे काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड ऐकलंय की नाही? नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना 2014च्या निवडणुकात की मी भारतात समान नागरिक कायदा लागू करेल. तर हा काय आहे, हा समान नागरिक कायदा आहे. हा काय आहे, समान नागरिक कायदा आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, जो संविधानाच्या कोणत्या कलमात दिलाय, हा संविधानाच्या
कलम 44 मध्ये दिलेला आहे, आर्टिकल 44 मध्ये दिलेला आहे. मग प्रश्न काय म्हणतो, तर भारतीय नागरिकांना समान नागरिक कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यामध्ये कोणकोणते घटक अडचण करत आहेत यांच्यावर तुम्ही चर्चा करा. हे लक्ष्मीकांतमध्ये कुठंच नाहीये. लक्ष्मीकांत ओपन करा, कोणतंही पॉलिटीचं पुस्तक ओपन करा, हे कुठंच नाहीये. आलं लक्षात? मग तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे मला दुसरी गोष्ट सांगा, तुम्हाला इथे समान नागरिक कायद्याचा अर्थ विचारलाय का? नाही. समान नागरिक कायद्याचा कलम विचारलाय का? नाही. समान नागरिक कायद्याची डेफिनेशन विचारली का? नाही. त्यांनी काय विचारलंय? त्यांनी सरळ विचारलंय की भारतासारख्या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यामध्ये काय काय अडचणी ठरवू शकतात. मग मला सांगा, ही गोष्ट तुम्हाला कुठं कळणार आहे? ही गोष्ट तुम्हाला कळणार आहे वेगवेगळ्या न्यूजपेपरचे संपादकीय वाचत असताना. काय वाचत असताना? संपादकीय. आणि यासारख्या प्रश्नांवरती तुम्हाला क्लासमध्ये क्लास नोट्स मिळणार आहेत. या क्लास नोट्स तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर करणार आहे क्लास नोट्स मध्ये. कारण या प्रकारचे अनालिटिकल प्रश्न तुम्हाला यायला हवे आणि सोपं आहे. एकदा सवय झाली, साधी गोष्ट ना, समान नागरिक कायदा लागू करताना काय अडचणी येतात, बरोबर आहे. ऍज प्रोव्हाइडेड फॉर इन दी डीपीएसपी, आपल्या डीपीएसपी मध्ये समान नागरिक कायदा दिलाय. तुम्हाला त्यांनी डीपीएसपी बद्दल विचारलं नाही, समान नागरिक कायद्याबद्दल विचारलं नाही, कलमाबद्दल विचारलं नाही, काहीच विचारलं नाही. साधा सोपा सरळ प्रश्न आहे, भारतासारख्या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू करताना काय काय अडचणी येऊ शकतात हे तुम्ही या ठिकाणी काय करा, पॉसिबल फॅक्टर हे तुम्ही काय करा, इथं डिस्कस करा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आलं लक्षात? म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही करायचे ना, आणखीन एक बघा, युनिफॉर्म डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणत्या देशाकडनं घेतलं, कोणत्या पार्ट मध्ये दिलेलं, हे काहीच विचारलं नाहीये. म्हणजे हा तुमचा विचार करण्याचा प्रश्न आहे, पाठांतराचा प्रश्न नाहीये. एका टप्प्यानं तुम्हाला हे हळूहळू कळत जाणार आहे. तिसरा प्रश्न आपण पाहूया. हा इंटरेस्टिंग आहे. द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्था. मग तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था शब्द खूप अवघड वाटतो. स्थानिक स्वराज्य संस्थात काय येतं? ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. हे झालं ग्रामीण भागातील. शहरी भागातील नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ म्हणजे काय? कॅन्टोन्मेंट बोर्ड. हे सगळे काय झाले? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. मग प्रश्न काय आहे? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था इन इंडिया हॅज नॉट प्रूव्ड टू बी इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट ऑफ गव्हर्नन्स. बरोबर, त्यांचं काय म्हणणं आहे? स्थानिक स्वराज्य संस्था या प्रशासन करण्यासाठी अयशस्वी ठरल्यात. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी वाक्य टाकले की स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन करण्यामध्ये अयशस्वी ठरल्यात. क्रिटिकली एक्झामाइन दी स्टेटमेंट. वरचं जे स्टेटमेंट आहे याचं काय करा? मूल्यांकन करा. या स्टेटमेंटचं काय करा? मूल्यांकन करा. आता ज्यावेळेस तुम्हाला मूल्यांकन करा म्हणजे काय मला सांगा. मूल्यांकन करताना, पेपर चेक करताना आपण काय करतो? जर चुकलं तर त्याला तुमचं चुकलं रिमार्क देतो, जर बरोबर आलं तर त्याला आपण काय करतो? गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट मार्क देतो. हे मूल्यांकन करायचं म्हणजे काय? तुम्हाला या वाक्याचं पॉझिटिव्ह बाजू पण सांगायच्यात, या वाक्याच्या निगेटिव्ह बाजू पण सांगायच्यात. हे आपण नंतर शिकणार आहे. अँड गिव्ह युअर व्ह्यूज टू इम्प्रूव्ह दी सिच्युएशन. हे पहा, दोन प्रश्न विचारलेत. या प्रश्नाचे दोन प्रश्न आहेत. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदचा विचार करा, तुम्ही तुमच्या पंचायत समितीचा, ग्रामपंचायतचा विचार करा आणि मला सांगा की तुमची ग्रामपंचायत का फेल झाली. साधी गोष्ट आहे ना, लोकांचं पार्टिसिपेशन नसतं, राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असतो, जातपात चलते, मतदान एकाच पक्षाला होतं, पैशांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, आलेल्या पैशाचा जो कामाचा निधी आहे हा दुसऱ्या बाजूला वळवला जातो, कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करप्शन असतं, राज्य सरकार खूपदा महानगरपालिका, नगरपालिका किंवा पंचायत समिती, ग्रामपंचायती बरखास्त करून टाकतं, जिल्हा नियोजन समितीचे जे प्लॅन्स वरचं राज्य सरकार बदललं की लगेच बदललं जातं, निधी वेळेवर येत नाही, झालं. हे सगळं महिलांचं पार्टिसिपेशन नसतं, तरुणांचं पार्टिसिपेशन नसतं, धनदांडग्या लोकांचं सगळं त्यावर वर्चस्व असतं, झालं. हे तुम्ही वाचलंय. तुम्हाला काय लिहायचंय? आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था का फेल झाल्या, दॅट्स इट. आणि तुम्हाला काय लिहायचंय? व्ह्यूज टू इम्प्रूव्ह दी सिच्युएशन. हे कसं सुधारायचं? ज्या अडचणी मी सांगितल्या याला सुधारणा सांगायची. आणि हा रिसेंट वाला प्रश्न आहे, 2017 वाला प्रश्न आहे. आलं लक्षात? मला सांगा, या ठिकाणी त्यांनी विचारलंय का 73वी घटनादुरुस्ती केव्हा झाली, कुणाच्या काळात झाली, किती कलम होते, कोणते कामं त्यांना करावे लागतात, ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, झेडपीचा अध्यक्ष कोण असतो, काहीच विचारलेलं नाहीये. त्यांनी काय विचारलंय? कामाबद्दल विचारलंय. रायटिंगची परीक्षा म्हणून सोपी आहे. आणि एकदा का तुम्हाला हा कल आला, मग हे कुठं तुम्हाला मिळणार आहे? हे तुम्हाला मिळणार आहे संपादकीय मध्ये. बरोबर आहे? एकदा तुमचं बेसिक्स क्लिअर झालं की मिळणार आहे संपादकीय मध्ये, किंवा हे मिळणार आहे दोन महत्वाचे मॅगझिन. एक आहे योजना
आणि दुसरं आहे कुरुक्षेत्र. मी तुम्हाला काय करणार आहे, योजना आणि कुरुक्षेत्र मधले जे महत्वाची कलम आहेत, ही महत्वाची कलम आणि आर्टिकल आपल्या एक टेलिग्रामचा चॅनल आहे ज्ञानदीप व्हॅल्यू ॲडिशन. या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या क्लासच्या मुलांना फक्त या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू ॲडिशनच्या स्वरूपात त्या ठिकाणी ऍड करून देणार आहे. चालेल. हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न बघा, इंडियन पार्टी सिस्टीम म्हणजे भारतीय जे राजकीय पक्ष आहेत, भारतातील राजकीय पक्ष काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, आणखीन काय जे बाकीचे पक्ष, इज गोइंग थ्रू अ फेज ऑफ ट्रान्झिशन विच लुक्स टू बी फुल ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स अँड पॅराडॉक्सेस. म्हणजे भारतामधील सध्याची जी पॉलिटिकल पार्टीची सिस्टीम आहे हे सध्या एका ट्रान्झिशन संक्रमणाच्या अवस्थेमध्ये जात आहेत आणि जे कोणताही ट्रेंड सेट होऊ देत नाहीत. बरोबर आहे ना. 6 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत होते, आज ते सगळं सोडून इकडे बीजेपीकडे आलेत. बरोबर. म्हणजे एक पक्ष दुसरीकडे आणि ते 40 आमदारांना घेऊन आलेत. म्हणजे आपली पार्टी सिस्टीम कुठेतरी व्हॅल्यूज वरती, आयडिओलॉजी वरती न बेस होता ती कुठेतरी वेगळ्या एका टर्फवर चाललीये. ही का चाललीये, असं का होतंय हे तुम्हाला सांगायचं. सोपा प्रश्न आहे. आलं लक्षात. हे कळायला थोडासा वेळ लागेल. त्यानंतर 5वा प्रश्न, अप्रोप्रिएट लोकल कम्युनिटी लेवल हेल्थ केअर इंटरव्हेन्शन. लोकल कम्युनिटी लेवल. लोकल कम्युनिटी लेवल म्हणलं की मला सांगा, तुम्हाला अरविंद केजरीवाल आठवायला हवे. अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीमध्ये असताना सगळ्यात फेमस काय सांगा, मोहल्ला क्लिनिक. आलं लक्षात. काय मोहल्ला क्लिनिक. किंवा अभय बंगे यांनी सुरू केलेलं आदिवासी लोक हे त्या झोपडीमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भीती वाटते कारण हॉस्पिटलमध्ये गेले की खूप सगळ्या लोकांचा मृत्यू झाला त्यांनी बघितलाय. सो अभय बंगे यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं न करता झोपडी वजा त्यांनी हॉस्पिटल बांधायला सुरू केले. त्यात त्यांनी लोकांची सेवा शुश्रूषा करायला सुरू केली. किंवा बाबा आमटे यांनी हेमल कसा लोक बिरादरी प्रकल्पामार्फत जेव्हा लोकल कम्युनिटी सारखे हेल्थ प्रकल्प राबवले. झालं 3 एक्झाम्पल, मोहल्ला क्लिनिक, अभयभंग, त्यानंतर आणखीन बाबा आमटे. झाला, विषय संपला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. यासाठी ना पुस्तक वाचायची गरज आहे ना काही वाचायची गरज आहे, फक्त काय तुम्हाला प्रश्नाला ऍड्रेस करायचा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हेल्थ फॉर ऑल किंवा प्रत्येक व्यक्तीला आरोग्य चांगल्या पद्धतीनं मिळावं यासाठी काय करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला मोठ्या योजना, मोठे पैसे देण्याची आवश्यकता नाहीये. यासाठी काय आवश्यकता आहे, यासाठी तुम्हाला लोकल हेल्थचे मॉडेल डेव्हलप करावे लागणार की लोकांची हेल्थ कशी डेव्हलप केली जाईल, त्यावर काय काम केलं जाईल, यावर तुम्हाला काम करायचंय, जे महत्वाचं आहे. The penetration of self-help groups in rural areas for promoting participation in development program is facing socio-cultural hurdles. सोपा प्रश्न काय माहितीये का, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय, तर तुमच्या भाषेमध्ये बचत गट. बरोबर आहे. साधा प्रश्न आहे. बचत गटामार्फत आपल्याला जो विकास करायचा होता, हा विकास करत असताना बचत गटांची वाढ होत नाहीये. आणि ही वाढ का होत नाहीये, तर काही सामाजिक आणि सांस्कृतिक अडचणींमुळे होत नाहीये. याचं काय करा, तुम्ही मूल्यांकन करा. साधा कन्सेप्ट आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहायचंय की बचत गट वाढायला हवे. एका स्पीडनं वाढले, नंतर अचानक कमी झाले. बचत गट का वाढत नाहीये, नेमकी अडचण काय आहे, काय करायला हवं. आणि बचत गट न वाढण्यामुळे आर्थिक कारणं असतील, राजकीय कारणं असतील, जेंडर बेस्ड कारण, सगळ्यात मेन कारण काय आहे, सगळ्यात इथं मेन कारण आहे सामाजिक आणि सांस्कृतिक कारण. तर यांचा प्रश्न आहे की आपला पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट म्हणजे काय, सहभागात्मक विकास करायचा असेल तर हा विकास करत असताना बचत गटामार्फत विकास केला जाऊ शकतो, सेल्फ हेल्प ग्रुपच्या मार्फत विकास केला जाऊ शकतो. मग हा विकास करत असताना त्यामध्ये कोणते सामाजिक अडथळे येतात आणि कोणते सांस्कृतिक अडथळे येतात यांचं तुम्ही अनालिसिस करा. खतम, तुमचा विषय संपला. एवढं इंटरेस्टिंग आहे. एक्झामाइन द मेन प्रोव्हिजन्स ऑफ द नॅशनल चाइल्ड पॉलिसी. राष्ट्रीय बाल धोरणाचे जे मेन तरतुदी आहेत यांचं तुम्ही मूल्यांकन करा. सगळं एका ठिकाणी मिळेल. इंटरनेटवर टाकायचं मेन फीचर्स ऑफ नॅशनल चाइल्ड पॉलिसी म्हणजे काय, राष्ट्रीय बाल धोरणाचे महत्वाचे वैशिष्ट्य तुम्हाला सगळं मिळून जातं. 7 ते 8 पॉईंट काढायचे. या 7 ते 8 पॉईंटचं तुम्ही फक्त अनालिसिस करायचं. कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. राष्ट्रीय बाल धोरणावर कोणत्याही प्रकारची PhD करायची गरज नाही. India's relation with Israel have of late acquired a depth and diversity which cannot be rolled back. इथं तुम्हाला काय करायचं माहितीये का, भारत आणि इस्रायल यांच्या संबंधांवरती तुम्हाला उत्तर लिहायचंय. आता मी तुम्हाला सांगतो भारत आणि इस्रायलमध्ये कशा कशा चांगले संबंध आहेत. सगळ्यात पहिला आहे संरक्षण, बरोबर आहे. दुसरा आहे अंतराळ,
अंतराळ का महत्वाचा आहे? भारताने इस्रायलने कशा कशा संबंध चांगले आहेत? सगळ्यात पहिले संरक्षण, दुसरे अंतराळ, तिसरं आहे जैव तंत्रज्ञान, जे आपण खूप चांगलं ऐकलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर ते आहे ऍग्रिकल्चर, ज्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे दहशतवाद, ज्यावर काय आहे की त्यांना सुद्धा अडचण आहे, आपल्याला सुद्धा अडचण आहे. बघा 5 शब्द कॉमन आहेत. 6वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माहिती तंत्रज्ञान. म्हणजे भारत आणि इस्रायलच नाही तर जगभरातील कोणत्याही राष्ट्रासोबत जर भारताचा संबंध आला आणि त्या ठिकाणी जर आपण प्रश्न विचारला गेला तर हे जे 6 घटक आहेत, या 6 घटकांवर आपण सहज प्रश्न जशाला तसं उत्तर देऊ शकतो. जशाला तसं उत्तर देणं आपलं गरजेचं आहे. सो इंडियाज रिलेशन विथ इस्रायल, साधं उत्तर आहे. एकदा का तुमच्याकडे हा बेस तयार झाला, तुमची उत्तरं चुकत नसतात. इव्हॅल्युएट द इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक डायमेन्शन्स ऑफ इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. इथे एक शब्द वाक्य आहे, लुक ईस्ट पॉलिसी. लुक ईस्ट म्हणजे काय? पूर्वेकडे बघा. पूर्वेकडे म्हणजे कोणते देश? तर आसियान कंट्रीज, जापान, नॉर्थ कोरिया, चायना. इन द कंटेक्स्ट ऑफ द पोस्ट कोल्ड वॉर इंटरनॅशनल सिनेरिओ. म्हणजे काय? तर या ठिकाणी भारत आहे. भारत आतापर्यंत फक्त पश्चिमेकडे बघायचा, पण भारताने पश्चिमेकडे न बघता आता पूर्वेकडच्या देशांसोबत आपले व्यापारी संबंध असतील, तंत्रज्ञानाचे संबंध असतील, सांस्कृतिक संबंध, सगळे संबंध आपण वृद्धिंगत करायला हवे. कारण पूर्व हा महत्वाचा झालेला आहे. यांच्यासोबत भारताने रिलेशन वाढवून स्वतःच्या आर्थिक गोष्टी इम्प्रूव्ह करायला हव्या. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट आर दी की एरियाज ऑफ रिफॉर्म इफ WTO हॅज टू सर्व्हाइव्ह इन प्रेझेंट कंटेक्स्ट ऑफ ट्रेड वॉर. साधा प्रश्न आहे. तुम्हाला WTO बद्दल काहीच विचारलेलं नाहीये. WTO बद्दल तुम्हाला फॅक्च्युअल काहीच विचारलेलं. तुम्हाला फक्त काय विचारलंय? WTO ला जर आजच्या व्यापारी युद्धामध्ये जर सस्टेन व्हायचं असेल, शाश्वत व्हायचं असेल आणि जर रिलिव्हंट राहायचं असेल तर WTO मध्ये काय काय सगळ्या सुधारणा कराव्या लागतील, या सगळ्या सुधारणा तुम्ही सांगा, हे त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. काय? सगळ्या सुधारणा तुम्ही या ठिकाणी सांगा, हे त्यांनी सुचवलेलं आहे. आणि या सुधारणा कशा असायला हव्या? भारताच्या सोयीच्या असायला हव्या, हे त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. कीपिंग इन माइंड इंटरेस्ट ऑफ इंडिया. आलं लक्षात? हे पहा, लक्षात घ्या, हे सगळे प्रश्न डिस्कस करण्याचं माझं स्वतःचं मेन पर्पज काय आहे? तर मेन पर्पज हे आहे की तुम्ही जो अभ्यास परत करताय ना, हा अभ्यास फॅक्च्युअल लेवलला नका करू. आकडेवारी पाठ करणं, कलम पाठ करणं, कायद्यांचे वर्ष पाठ करणं, फॅक्च्युअल, हे सगळं तुम्हाला महत्वाचं काय आहे हे सगळं देण्याची जबाबदारी माझी असेल. तुम्ही मात्र काय करायचंय? तुम्ही मात्र कंपल्सरी ज्या अनालिटिकल लेवलला मी आता प्रश्नांचं सांगितलंय, तुम्हाला जेव्हा पुढच्या आठवड्यामध्ये टीचिंगला सुरुवात केली जाईल ना, तर टीचिंगला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी सोप्या पद्धतीनं फक्त प्रश्नांची उत्तरं कसे लिहिता येतील यावर तुम्ही काम करायचं. बाकी तुम्ही काही विचार करायचा नाहीये. तुम्हाला आज किंवा उद्या एक आन्सर शीटचं सॉफ्ट कॉपी दिली जाईल. या प्रकारची आन्सर शीट प्रिंट करून घ्यायची, झेरॉक्स करून घ्यायची आणि त्यावर मात्र तुम्ही तुमची उत्तरं लिहायला सुरू करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्यांसाठी तुम्ही काय सोर्स मटेरियल वापरायचा? सगळ्यात पहिलं आहे लक्ष्मीकांतचं पुस्तक. पण लक्ष्मीकांतचं पुस्तक सगळं वाचायचं नाही. कसं वाचायचं, कोणतं टॉपिक वाचायचे, तो टॉपिक कसा वाचायचा हे मी स्वतः सांगणार आहे. सो लक्ष्मीकांतचं पुस्तक घेऊन त्या ठिकाणी स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही. फक्त सध्या काय करा, लक्ष्मीकांतचं पुस्तक विकत घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, शैलेंद्र देवळणकर सरांचं आंतरराष्ट्रीय संबंधांचं एक पुस्तक आहे. तर पेपर 2 साठी सध्या फक्त तुम्ही या 2च गोष्टी घ्या. बाकी क्लास नोट्स तुम्हाला मिळतील. योजना आणि कुरुक्षेत्र हे प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणारं मासिक आहे. तर हे मासिक घ्या. हे मासिक तुम्ही वाचू नका. तुम्हाला जो मार्क करून डेटा मिळेल तेवढंच फक्त वाचा. वर्तमानपत्रातील संपादकीय सिलेबस समोर ठेवून वाचायला सुरू करा. आणि इंग्रजी वर्तमानपत्रातील महत्वाचे मुद्दे हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतील. तेवढे फक्त गो थ्रू करा. सगळ्या गोष्टींची सोय ज्ञानदीप करणार आहे. थोडा पेशन्स ठेवा आणि आजच्या घडीला फक्त ही 2 पुस्तकं वाचायला घ्या. मग ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश चांगलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना तयारी इंग्लिश मधनं करायची आहे, तर या विद्यार्थ्यांना सांगतो यांनी काय करायचं, 6वी ते 12वी NCERT वाचायला घ्यायच्या पॉलिटीच्या. याचा फोटो मी आज काय करतो, आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकतो. 6वी ते 12वी. आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा मराठीमध्ये द्यायची आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांनी 6वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचायला घ्या पॉलिटीसाठी. बाकी काहीही वाचायचं नाही. सगळं तुम्हाला क्लास कडनं मिळणार आहे. तुम्ही फक्त इंग्लिश मधून तयारी करणाऱ्यांनी इंग्लिश मधून करा, बिनधास्त, मी आहे, काही अडचण नाही. मराठीतून तयारी करणाऱ्यांनी मराठीमध्ये करा. इंग्लिशवाल्यांनी NCERT वाचायला घ्या, मराठीवाल्यांनी स्टेट बोर्ड वाचायला घ्या. दोन्ही मधला डेटा, दोन्ही मधला कंटेंट, सगळ्या गोष्टी सेम आहेत. अर्थार्थी त्यामध्ये काही फरक नाही. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.